लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की आता इथे जीवा म्हणत असतो की तुमच्या या शहाण्या जगात खरं तर आमच्या ह्या एड्या प्रेमाला जागाच नाही असं म्हणून खरं तर तो आता त्याचे सर्व कपडे वगैरे सर्व सामान आता त्या रिक्षात घालत असतो. त्या सर्व काही आठवणी त्यातले पोस्टर सर्व काही तो इथे काढत असतो. त्याच्या मागे खरं तर गुड्डू त्याला विनवण्या करत असतो की जीवा भैया नका जाऊ, पण अजिबात इथे जीवा खरं तर काहीच आणि कुणाचंच ऐकत नाही. मात्र इथे धनंजयला बरं वाटत असतं कारण की त्याचा इगो आज इथे जिंकलेला असतो. इकडे शारदाच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं आणि नंदिनी देखील इथे रडत असते. ती देखील जीवाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र इथे जीवा खरं तर कुणाचंही काही इथे ऐकत नाही. खरं तर त्याचा इगो इथे हट झालेला असतो. त्याचे इतके प्रयत्न इथे वाया गेलेले असतात. त्याचं मन इथं फार दुखलेलं असतं. आता नंदिनीला खरं तर ह्या सर्व गोष्टी आठवत असतात जेव्हा जीवा इथे रिक्षा घेऊन आला होता. त्याच्यावर सर्व काही तिथे पोस्टर लावले होते. ह्या सर्व गोष्टी नंदिनीच्या आता इथे डोळ्यासमोर येत असतात. ती फार इथे रडत असते. मात्र आता जीवा खरं तर कुणाचंही काही ऐकत नाही. त्याने ते सर्व सामान त्या रिक्षात टाकलं, बॅगमध्ये भरलं आणि तिथून आता रिक्षा स्वतः चालून तिथून निघून जात असतो. जीवा इथे निघून गेलेला असतो. मात्र नंदिनी त्याच्या रिक्षाकडे पाहत इथे फार रडत असते. अक्षरशः ती आता खाली इथे कोसळलेली असते आणि तिचं रडू आता इथे ती आवरू शकत नसते. खरं तर तिचा इगो इथे हाट झालेला असतो. तिला जीवाबद्दल सर्व गोष्टी वाटत असतात. मात्र तिचा इगो हाट झाल्यामुळे त्या सर्व गोष्टी ती आता इथे व्यक्त करू शकत नव्हती. ती इतकी रडत होती. तिला समजवण्यासाठी आता इथे शारदा येते. आता शारदाला खरं तर ती मिठी मारून फार अक्षरशः भयाने ते रडत होती. आता इथे खरं तर धनंजयला बरं वाटत होतं ह्या सर्व काही गोष्टी झाल्या त्याबद्दल. आता दुसऱ्या आता इकडे देशमुखांच्या घरी खरं तर सर्वच जण इथे नाश्ता वगैरे करत असतात. आता विक्रम इथं फार खुश असतात आणि मानने देखील खुश असते कारण की आज जीवा घरी यायचा असतो. आता मात्र पारचं वेगळ्याच ठिकाणी लक्ष असतं. तो वरती पायऱ्याकडं नेहमीच वळू पाहत होता. आता विक्रमी ते म्हणतात की पार तुझी मान वगैरे दुखती काय रे, तू तिकडच्या साईडलाच का बघतोस रे एवढा. आता इथे पार्थ म्हणतो काही काय बाबा असं काय बोलताय. अहो काव्या तिथे रात्रभर जागी होती, ती अभ्यास करत होती. आता उठल्या आहेत का नाही, नाहीतर उठल्या नसतील तर त्यांचा ब्रेकफास्ट राहून जायचा असा विचार माझ्या डोक्यात येत होता, म्हणूनच मी तिकडे आता लगेच विक्रम पारची खेचण्यासाठी इथं म्हणत असतो की पाहिलं का ना माननी तू देशमुखांना किती बायकांची काळजी आहे. तर आता इथे माननी म्हणते मग असायला. आता परत इकडे पार्थ खरं तर मागे वळूनच पाहत असतो. त्याचं लक्ष यांच्या बोलण्याकडे कुणाकडेही नसतो. आता इथे पार्थ मागे वळून पाहतो तेव्हाच तितक्यात वर्ण आलेले असते, ती म्हणजे आपली काव्या खरं तर तिचे केस वगैरे तिने धुतलेले असावे आणि ती तिच्या स्वतःच्याच वडणीने ते केस इथं पुसत होती. इथे फार ती सुंदर दिसत होती. पार्थची नजर तिच्यावरनं खरं तर हटतच नव्हती. आता पार्थ मला पाहत आहे म्हटल्यानंतर काव्या देखील त्याला अजिबात भाव देत नाही. तशीच खाली चालत येते आणि साईडला उभं राहते. पार्थ तेव्हा देखील तिच्याकडे पाहतच असतो. आता रम्या इथे पार्थच्या शेजारी बसलेली असते. आता लगेच विक्रम काय म्हणतात बघा की रम्या तू इथे का बसलीस आज, वसुताईच्या शेजारी तू बसत असते ना, बघ ना त्या वसुताईला कसं एकटं एकटं वाटतंय. आता रम्याला खरं तर त्यांना उठून लावायचं असतं आणि तिथे काव्याला बसवायचं असतं. आता रम्याला काही विलाज नव्हता. रम्या आता उठते आणि वसूच्या शेजारी जाऊन बसते आणि काव्या आपल्या इथे आता पार्थच्या शेजारी बसत असते. आता खरं काव्या इथे मुद्दामच पार्थला भाव देत नसते. आता ती बसली तिथे आणि तिचे समोर आलेले केस ती झटकन अशी मागे करते आणि ते केस खरं तर आता पारच्या चेहऱ्याला वगैरे लागलेले असतात. पार्थ तिच्याकडे पाहतच असतो. मात्र इथे काव्याचं त्याच्याकडे लक्ष नसतं आणि हे सर्व काही ती मुद्दाम करत असते हे आपल्याला देखील माहिती आहे. आता तितक्यातच आता इथे पार्थला फोन आलेला असतो. त्याला फोन असतो तो म्हणजे त्याच्या वॉचमनचा. वॉचमन इथे म्हणत असतो की जीवा आलाय. आता हे सर्व बातमी खरं तर घरच्यांना तो सांगतो की जीवा परत आलेला आहे. हे ऐकल्याबरोबर इथे फारच सर्वच जण आनंदात असतात. मात्र इकडे वसू आणि रम्या मात्र इथे विचार करतात आणि त्यांना धक्का देखील बसलेला. काय खरंच 21 दिवसाचं व्रत संपून नंदिनीला घेऊन आला असेल का असा प्रश्न त्यांच्या डोक्यात इथं होता. आता सर्वच इथे घाईघाईत जीवा आला म्हटल्यानंतर टेबलवरनं इथे उठत असतात. आता इथे मानाने म्हणत असते मी तर ऑप्शनचं ताट देखील रेडी केलं नाही. तेव्हा मात्र काव्या म्हणते तुम्ही शांत व्हा, मी बनवून आणते तोपर्यंत. तितक्यातच आता इथे विक्रम म्हणत असतात की
मुलगा सुना येती घरा तोच दिवाळी दसरा असं म्हणून खरं तर सर्वच आता दरवाजाकडे पळत असतात. मात्र इकडे रम्या आणि वसू हा विचार करत असतात हे सर्व काही काय प्रकार चालला हे तर त्यांना कळतच नसतं. आता इकडे सर्वच जण जीवा आल्या म्हटल्यानंतर जीवाला भेटण्यासाठी गेलेले असतात. आता जीवाला पाहून सगळे चितं फार खुश असतात. आता इथे पार्थ म्हणत असतो की काय जीवा, नंदिनी कुठे आहेत? जीवा मात्र इथे काहीच बोलत नाही. आता रम्या आणि वसूचं इकडे बोलणं सुरू असतं की काय फालतू नाटकं करतात ना, नंदिनी आली असेल बघ मागं आता नाही म्हणायचं ना अचानक समोर येणार, हे नेहमीचेच ह्यांचे नाटकं आहेत. मात्र इकडे जीवा अजिबात काही बोलत नाही. सर्वच जण त्याला विचारत असतात की नंदिनी कुठे आहे, नंदिनी तुझ्यासोबत येणार होती ना. आता इथे पार्थ परत विचारत असतो, जीवा काय चाललंय तुझं, आई बाबा तुला काहीतरी विचारतात, नंदिनी कुठे आहे? तेव्हा मात्र इथे जीवा म्हणत असतो की कोण नंदिनी, असं म्हटल्याबरोबर खरं तर सर्वांनाच इथे धक्का बसलेला असतो की जीवा असं का बोलत असेल, असं म्हणून खरं तो आतमध्ये येऊन बसतो. आता त्याच्या मागे सर्वच जण इथे आलेले असतात. आता सर्वच जण आतमध्ये आल्या आल्या खरं तर पार्थ तिथे विचारतो, जीवा तू आता काय म्हटलास ते खरं आहे का? तेव्हा जीवा म्हणतो, जाऊ दे रे, तू पण तिच्यासारखाच आहेस. तेव्हा मात्र विक्रम आता जीवा शेजारी बसतात आणि म्हणतात, काय झालं तुला जीवा, का चिडचिड करतोस इतका, का रागराग करायला लागलास, काय झालं मला शांतपणे सांग बरं. आता इथे पार्थ परत विचारत असतो, काय झालं जीवा, तू नंदिनीला घ्यायला गेला होतास ना, तू 21 दिवसाचं व्रत धरलं होतंस, नंदिनीला कन्व्हिन्स करण्यासाठी गेला होतास, मग काय झालं? तेव्हा जीवा इथं म्हणतो, हो गेलो होतो ना, तिला कन्व्हिन्स करण्यासाठीच गेलो होतो, तिला परत घेऊन येण्यासाठीच गेलो होतो, काळीच कापून हातावर घेऊन गेलो होतो, गुडघे टेकवले, मान झुकवली, नाक रगडलं, कपडे उतरावे तसा इगो उतरून पायाशी ठेवला, पण तुमच्या मनातील रागाला इतकी धार आहे ना, समोरच्याची हार झालीच पाहिजे ना. तुम्ही समोरच्यावर नकळत किती वार करता हे देखील तुमच्या लक्षात येत नाही, पण तुमच्यासाठी घेतलेले एफर्ट्स तुमच्यापर्यंत का पोहोचत नाहीत, असा प्रश्न आता इथे जीवा खरं तर पार्थला विचारत असतो. आता पार्थ हे विचारत असताना खरं तर त्याला काव्या देखील इथे समोर दिसत असते. काव्याकडे देखील तो इथे पाहत जीवा इथे म्हणत असतो की पण त्यानंतर आम्ही 99% घेतलेले एफर्ट्स कुठे जातात, कमी पडतात का, असं म्हणून खरं तर जीवा इथे रडतच ह्या सर्व गोष्टी म्हणत असतो. हे ऐकल्यानंतर खरं तर इकडे रम्या आणि वसू फार खुश असतात. आता इकडे माननी जीवाकडे जाते आणि त्याला शांत करण्याचा इथे प्रयत्न करते, त्याला खाली बसवते आणि म्हणत असते की जीवा नक्की काय झालं हे मला सांग बरं, शांत बस, असं आता माननी जीवाला म्हणत असते. आता माननी इथे जीवाला विचारते की नंदिनी कशी आहे? तेव्हा जीवा फक्त एक शब्द बोलतो, मस्त. आता हे ऐकल्यावर माननी इथे म्हणते की ती मस्त आहे, मग तिला घेऊन का नाही आलास तू? इथे जीवा म्हणत असतो की तिचे नियम, तिचे डिग्निटी, तिचे तत्व, तिचा राग, या सर्वांची कंपनी आहे तिला आणि तिला खरं तर माझी गरजच नाही आता. जीवा आता पार्थकडे पाहतच ह्या गोष्टी सर्व म्हणत असतो की आम्ही तुमच्या प्रार्थनेत असतो, काळजीत असतो, मनात असतो, बाकी सगळ्या गोष्टीत असतो, फक्त आम्ही होकारात नसतो. आमच्या आठवणीत तुमचं प्रेम टाचा घासून मरेल, पण आम्हाला माफ करायला 4 पावलं पुढे नाही येणार तुमचं हे प्रेम. हे असलं प्रेम तुमचं तुम्हालाच लागो, असं म्हणून खरं तर जीवा आता इथनं निघून गेलेला असतो. आता सर्वच इथे फार टेन्शनमध्ये इथे आलेले असतात, कुणीही काही बोलत नाही. जीवा आता इथे वरती आलेला असतो, पण वरती आल्यावर देखील त्याला आता इथे फार नंदिनीची आठवण येत असते, कारण की ह्या रूममध्ये घातलेले त्यांचे क्षण त्याला हे सर्व काही इथे आठवत असतात. त्यामुळे खरं तर तो इथे खूप शांत झालेला असतो. मात्र स्वतःच्या मनाला सांगून की आता आपल्याला हे करावंच लागेल, असं म्हणून खरं तर त्याने हा दरवाजा इथे उघडलेला असतो. आता जीवा इथे खरं तर स्वतःची समजूत कशा प्रकारे काढतो हे पाहण्यासारखंच आहे. खरं तर जेव्हा नंदिनी इथनं निघून गेली तेव्हा जीवा देखील तिकडेच गेलेला होता, त्यामुळे हा जीवाचा पहिलाच दिवस असतो ह्या रूममधला, त्यामुळेच त्याला सर्व काही इथे आठवणी जाग्या होत असतात त्याच्या. आता दुसऱ्या बाजूला देखील नंदिनीची तीच हाल असते, कारण की ती आता इथे बाल्कनीमध्ये येऊन खरं तर जीवाला शोधत असतात तिचे डोळे. ती पाहत असते जीवा नेमकं इथंच कुठे असतील, जीवा मला पाहत असतील किंवा जीवा माझ्यासाठी कोणती तरी गोष्ट करत असतील. तिला त्या सर्व पहिल्या आठवणी ते आठवत असतात. ती स्वतःच्या मनाशी म्हणत असते की नेमकं हे काय घडलं, हे असं व्हायला नको होतं. आता खरंच नंदिनीची इथे समजूत कोण काढतं हे देखील पाहण्यासारखं आहे. जीवाची तीच हाल असते, जीवा देखील इथे फार रडत असतो. त्याला सर्व काही इथे आठवणी जाग्या होत असतात. त्या रूममध्ये पूर्ण नजर फिरवत तो इथे फार रडत असतो. आता दुसऱ्या बाजूला देखील नंदिनीची तीच हाल असते. नंदिनीला देखील ह्या सर्व काही गोष्टी आठवूनच रडायला येत असतं. ती आता तिच्या हाताकडे पाहते, ते जीवा नंदिनी नाव
पाहत असते. तिला आठवत असतं की जीवाचं असं म्हणणं आहे की हे सर्व काही मी लिहिलं आहे. हे खरंच मी लिहिलं असेल का, असा प्रश्न तिला इथे पडला असतो. कारण की तिला त्या गोष्टी खरंच काहीच इथे आठवत नसतात. ती आठवण येऊन खरं ती परत इथे रडायला सुरुवात करत असते. जीवाची देखील इथे हीच परेशानी असते. आता जीवा इथे खरं आरशाकडे पाहतो आणि आरशाकडे ती स्माईल बघून खरं त्या सर्व काही गोष्टी त्याला आठवतात की कसं नंदिनीने लिपस्टिकनीच ती स्माइली काढली होती. ह्या सर्व हे दोघं खरं तर एकमेकाच्या आठवणी तिथे गुंतलेले असतात आणि एकमेकांना आठवतच ते फार रडत असतात. म्हणजे हा पूर्ण एपिसोड खरं तर रडारडीतच गेलेला आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं इथे पार्थ म्हणत असतो की असा नंदिनीनी गैरसमज नव्हता करायला पाहिजे. तेव्हा इथे काव्या म्हणते की फक्त नंदिनीताईंनी गैरसमज केला आहे का बाकी कुणी केलं आहे हे तपासा. तेव्हा मात्र पार्थला कळला असतो इशारा, पण तो मात्र विषय बदलण्यासाठी म्हणतो की आता नंदिनीला फोन करून बोलूया आपण. तेव्हा काव्या म्हणते करा की मग तुम्ही. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो की नाही, आपण दोघं एकत्र बोलूया, म्हणजे नंदिनीला आपण कन्व्हिन्स करू शकतो. तेव्हा काव्या इथे म्हणते म्हणजे तुम्हाला देखील या गोष्टीवर खात्री पटली काय की आपण दोघं एकत्र असलो की मॅजिक होते. तेव्हा मात्र पार्थला सर्व काही गोष्टी कळत असतात की काव्या ह्या सर्व काही मुद्दाम बोलत आहेत. तेव्हा मात्र पार्थ इथे विषय बदलण्यासाठी म्हणतो की चला आपण पटकन नंदिनीला कॉल करूया. असं म्हणून खरं आता ती काव्या देखील त्याच्या मागे जाते. आता पार्थ रूममध्ये गेलेला असतो. काव्या मात्र त्याच्या रूमच्या दरवाजेच्या साईडलाच थांबते, कारण की ती आता आतमध्ये जाऊ शकत नव्हती. आता पार्थ इथं म्हणतो काय झालं काव्या, या की आतमध्ये. मात्र त्याच्या देखील आता ही गोष्ट लक्षात येते की काव्या जेव्हा इथे राहायला आलती तेव्हा ती म्हटली होती की मी तुमच्या रूममध्ये नाही राहू शकत, गेस्ट रूममध्ये तर राहू शकते ना, असं म्हणून ती आता इथे राहिलेली असते. त्यामुळे खरं तर ती इथे आतमध्ये येऊ शकत नसते. ह्या सर्व गोष्टी आता तिथे पार्थला आठवत असतात. काव्या मात्र तिथे शांत उभा असते, ती एकही शब्द इथे बोलत नाही. आता दुसऱ्या बाजूला जीवा इकडे त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. त्याला खूप साऱ्या गोष्टी इथे आठवत असतात. त्याला आता इथे आठवत असतं की धनंजयने कशा प्रकारे त्याचा अपमान केला. त्याला सर्व गोष्टी बोललेल्या त्याला सर्व इथे आठवतात की माझ्या मुलीला तू मुद्दामच दारू पाजली आहेस, तिने सर्व काही तुझ्यासमोर व्यक्त व्हावं म्हणूनच तू हे मुद्दाम केलं आहेस. हे सर्व गोष्टी आठवून खरं तर त्याला इथे फार राग येत असतो. तितक्यातच त्याचा आता इथे फोन वाजलेला असतो. आता फोन वाजल्याबरोबर समोरून आवाज येतो, काय गुड्डू भैया, तुम्ही मला नीट बाय पण केलं नाही, तुम्ही मला जाताना नीट बोलला देखील नाहीत. तेव्हा मात्र जीवा इथे म्हणत असतं की हो रे, खरं आहे, मी जरा वेगळ्या सुरात होतो, तुला नीट बाय देखील करता नाही आलं. ते गुड्डू म्हणतो की जीवा भैया असं नका बोलू, तुम्ही बाय नाही केलं म्हणून मला राग नाही आला, फक्त तुम्ही नंदिनी भाऊजीला असं सोडून गेलात ना, म्हणूनच मला इथे वाईट वाटत आहे. तुम्ही परत या जीवा भैया, आणि ह्या वेळेस ना मी तुमच्यासाठी टेंटवा बांधेल. तेव्हा मात्र जीवा इथे म्हणतो टेंटवा काय रे, तू तर माझ्यासाठी मेहेल जरी बांधलंस तरीही तिथे राहणाऱ्या मुलीवर माझ्यावर विश्वासच नसेल तर तिथे येऊन मी काहीतरी करू, काय उपयोग आहे माझा तिथे राहून. अरे तीच असं म्हणत राहते की नात्यात प्रेम थोडं कमी असलं तरी चालेल, पण मात्र नात्यात विश्वास असायला हवा, असं जीवा आता गुड्डूला सांगत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला काव्या आणि पार्थनी खरं नंदिनीला कॉल केलेला असतो. इथे पार्थ का नंदिनीला विचारत असतो की खरंच तुमचा जीवावर विश्वास नाही का. आता हे ऐकल्यावर नंदिनी तिकडनं म्हणत असते की जीवा व्यवस्थित पोचले ना घरी. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की ताई तुला खरं तर काय फरक पडतो ग, आला काय आणि नाही आला काय जीवा. तेव्हा मात्र इथे नंदिनी म्हणते काव्या तू असं काही पण बोलू नकोस. इथे काव्या म्हणते मी काहीच बोलत नाही ग ताई, मला फक्त एक गोष्ट आज कळली आहे, तुम्हाला काळजी करता येते आणि अंतर राखून प्रेम देखील करता येतं. स्वतःवर आणि अगदी समोरच्यावर देखील ताबा ठेवता येतो, पण विश्वास ठेवता येत नाही. हो ना पार्थ, असं मुद्दामच आता पार्थला म्हणत असते. आता पार्थ नंदिनीला विचारत असतो की खरंच नंदिनी तुम्हाला असं वाटत आहे की जीवाने तुम्हाला दारू पाजून बोलतं केलं आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते हे मला माहीत नाही, पण म्हणजे जीवा स्वतः असे मला म्हणाले की नंदिनी तू मान्य कर की मी जिंकलो आहे, आणि बाबा देखील मला असं म्हणले की जीवाने हे मुद्दाम केलं आहे की तो स्वतः जिंकावं म्हणून ह्या सर्व काही गोष्टी केल्या आहेत. खरं तर माझ्या मनात जी आहे ते माझ्या ओठावर कदाचित आलं नसतं, म्हणूनच त्यांनी मला दारू वगैरे पाजली असावं, असं इथे नंदिनी ह्यांना सांगत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला गुड्डूला जीवा इथे सांगत असतो की दारू पिणाऱ्या माणसाची थोड्या वेळाने का होईना पण नशा उतरते, परंतु अविश्वासाची धुंदी चढलेला माणूस त्याच नशेत राहतो बराच काळ. आणि आता मला कुणाचीही नशा उतरायची नाही, उलट मीच आता शुद्धीवर आलेलो आहे, मला जाग आली आहे, मी आता कळून चुकलो आहे की जे होणार असतं ते आपण खरं तर बदलू शकत नाही. हे ऐकल्याबरोबर आता गुड्डू म्हणतो जीवा भैया हे काय म्हणत आहात तुम्ही, मला काही कळत नाही. तेव्हा जीवा म्हणतो आमच्या डिवोर्सचा हा 6वा महिना आहे आणि हा महिना संपला की सगळं संपलं. गुड्डू इथे हे ऐकल्याबरोबर रडायला सुरू करतो. तो म्हणत असतो की जीवा भैया हे तुम्ही काय बोलत आहात,
ही जी सर्व पब्लिक आहे ना तुम्हाला लव गुरु मानत आहे. तुम्ही आणि नंदिनीनी एक व्हावं त्यासाठी आम्ही सगळं काही नजर लावून बसलेला आहोत आणि तुम्ही असं का बोलत आहात जीवा भैया? जीवा भैया तुम्ही हार नका मानू. पिंकी कसम जीवा भैया तुम्ही हार मानू नका. असं आता इथे खरं तर गुड्डू जीवाला रडतच हे सर्व काही बोलत असतो. जीवा मात्र इकडे म्हणतो काळजी घे गुड्डू, तुला मिस करेल. 21 दिवस नंदिनींनाही मात्र तू मला साथ दिली. देव करो तुझं आणि पिंकीचं भांडण लवकर मिटू दे आणि गुड बाय असं म्हणून तो फोन इथं कट करतो. मात्र गुड्डू इथं जीवा भैया सुनो ना पण जीवाने इकडे फोन कट केलेला असतो. दुसऱ्या बाजूला इकडे नंदिनी इकडे म्हणत असते की जाऊ द्या ना, या विषयावर बोलायलाच नको. तुम्ही आता जीवा तिथे आलेत ना, त्यांची काळजी घ्या, त्यांना चांगलं चांगलं खायला घाला, त्यांच्याकडे लक्ष ठेवा. हे आता काव्याने ऐकल्याबरोबर तिला इथे फार राग येतो आणि ती खरं तर रागातच इथे फोन कट करत असते. आता नंदिनीला इथे विचार येतो की नेमकं का कट केला असावा. आता इथे पार्थ म्हणत असतो की त्या बोलत होत्या ना, तुम्ही फोन का कट केला. तेव्हा मात्र काव्या इथे रागातच पार्थला म्हणते की ताईचं बोलणं आता माझ्या डोक्यात चाललं आहे. नको पार्थ, नको झालंय आता हे तुमचं काळजीचं बिनाकामाचं कुंपण. एकदाच काय तर निर्णय घ्या आणि या नात्याचा तुकडा पाडा एकदाचा. हे रोजचं मरण नको वाटायला लागलंय आता मला. एकदाच काय तर मरण येऊ दे असं म्हणून पार्थच्या हातात मोबाईल ठेवते आणि पार्थ म्हणते असं काय बोलताय काव्या. मात्र काव्या इथे रागातच निघून गेलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता पुढील भागात आपण इथे पाहणार असतो की खरं इथे काव्या जीवाला समजावून सांगत असते की तू विश्वास ठेव, असा हार मानू नकोस, आपलं प्रेम आपल्याला मिळणारच आहे असं इथे खरं तर आता काव्या जीवाची समजूत घालत असते. हे सर्व काही आता इथे पार्थने ऐकलेलं असतं. आता पार्थची बारी असते की नंदिनीला समजूत घालण्याची. आता तो नंदिनीला इथे म्हणत असतो की प्रेमात पडलेत. ऐन फेब्रुवारीत आपली नात्याची दिवाळी लखलखते नंदिनी, आपण सुद्धा या मनाच्या अंधारातून बाहेर येऊया असं खरं तर पार्थ आता नंदिनीला समजवत असतं. आता पुढील भागात नेमकं खरं काय होतं हे पाहण्यासारखं आहे. पुढील भाग पाहायला अजिबातच विसरू